एका निष्ठावंत पर्वाचा दुर्दैवी अंत। पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील या नावाने प्रसिद्ध असलेले आमदार पी.एन. पाटील सडोलीकर यांचा जन्म 6 जानेवारी 1953 रोजी कोल्हापुरातील सडोली खालसा या गावी झाला आणि आज कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली। या निमित्ताने एका निष्ठावंत पर्वाचा अंत झाला अशीच भावना संपूर्ण जिल्हा आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे। या पार्श्वभूमीवर आज आपण आमदार पी.एन. पाटील यांच्या जीवन प्रवासाचा मागोवा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार दर्शक हो, लाईव्ह मराठीमध्ये मी सुमीर आपलं सर्वांचं स्वागत। आमदार पी.एन. पाटील यांचा जन्म सडोली खालसा येथे एका राजकीय दृष्ट्या मातब्बर घराण्यात 6 जानेवारी 1953 रोजी झाला। त्यामुळे पी.एन. पाटील यांना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे गिरवता आले आणि त्यांचा पिंडही एका राजकारण्याचाच होता। कोल्हापूर जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री ज्येष्ठ नेते कैलासवासी श्रीपतराव बोंद्रे यांचे ते जावाई होत। रात्री अपरात्री सामान्य कार्यकर्त्याने अडचणीत असताना त्यांना फोन करावा आणि पी.एन. पाटलांनी त्याच क्षणाला या अडचणीवर पडदा टाकावा ही त्यांची खासियत। म्हणूनच एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व अशी त्यांची ओळख बनली। आमदार पाटील यांनी आपल्या राजकीय करिअरचा ग्राफ भोगावती कारखान्याच्या माध्यमातून वाढवत घेतला। यामध्ये भोगावती खोऱ्यातील सहकार शिक्षण संस्थांच्या उभारणीतून त्यांचा सार्वजनिक कामाचा खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला। यानंतर भोगावती खोऱ्याशी संलग्न असलेले करवीर व राधानगरी हे मतदारसंघ त्यांनी आपले कार्यक्षेत्र बनवले। 2004 मध्ये सांगरूळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहकार्याने त्यांनी या मतदारसंघात प्रस्थापितांविरोधात आपले पाय रोवले आणि देशमुख यांच्या सोबतीनंच त्यांनी गांधी घराण्याशी जवळचे संबंध निर्माण केले। यातच काँग्रेस पक्षाने दिलेला शब्द त्यांच्यासाठी कायम प्रमाण राहिला आणि यामुळेच त्यांची गांधी घराण्याशी असलेली सलगी वाढत राहिली आणि याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात काँग्रेसच्या गोटात कोणताही मोठा निर्णय होणार असेल तर हा मुद्दा आमदार पी.एन. पाटील यांच्याशिवाय वेगळा राहू शकला नाही। पी.एन. पाटील यांनी 1985 पासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सलग 31 वर्ष संचालक म्हणून काम पाहिले, तर 90 ते 95 या काळात त्यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळली। यानंतर 99 मध्ये शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आणि काँग्रेसच्या गोटातील अनेक दिग्गज नेते गळाला लावत राष्ट्रवादी स्थापन केली। यावेळी देखील एखादं मोठं पद घेत राष्ट्रवादीत ते जाऊ शकले असते, मात्र अशा वेळी देखील त्यांची काँग्रेसवरील निष्ठा ढळली नाही। या दरम्यान काँग्रेसमध्ये अनेक नेते येत होते, अनेक नेते जात होते, मात्र पी.एन. पाटील तिथंच एकनिष्ठ राहिले आणि म्हणूनच त्यांना पक्षाने कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदाची सलग 20 वर्ष संधी दिली। दरम्यान आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा सांगरूळमधून ते आमदार झाले। 2019 मध्ये त्यांनी करवीर मतदारसंघातून आमदारकीची धुरा सांभाळली। असं असलं तरी आपल्या सामान्य कार्यकर्त्यासाठी ताकद पणाला लावणारा नेता म्हणून ते कार्यकर्त्यांच्या हृदय सिंहासनावर कायम राज्य करत राहिले। आमदार पाटील यांच्याकडे सत्ता असो अथवा नसो, मात्र पोलीस प्रशासन आणि सामान्य प्रशासनात त्यांचा वचक कायम राहिला आणि यामुळेच अनेकांच्या अडचणीला करवीरचा पांडुरंग धावून येतो हे समीकरण बनत गेलं, जे आजपर्यंत कायम आहे। आमदार पाटील यांच्या अखेरच्या काही दिवसांचा विचार केल्यास रविवारी 19 मे रोजी सकाळी पी.एन. पाटील हे घरी चक्कर येऊन पडले। यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला असल्याचं लक्षात आलं। यानंतर तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली, मात्र त्यांच्या मेंदूची सूज कायम राहिली, त्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर असली तरी ती गंभीर होती। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील सुरू झाल्या होत्या, मात्र त्यांची मृत्यूची झुंज आज अखेर अपयशी ठरली आणि आज 23 मे रोजी पहाटे त्यांचं निधन झालं आणि अखेर एका निष्ठावंत पर्वाचा आज अंत झाला। अशा या नेत्याला लाईव्ह मराठीचा अखेरचा दंडवत।